गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर हा भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी सकाळी मम्मी पप्पा भैयाला मुलगी बघायला गेले होते, त्यामुळे घरी मी आहो आणि माझा लहान भाऊ होता. मग लहान भाऊ म्हटला की एका ठिकाणी पुरी भाजी खूप छान भेटते, तर आपण तिकडे जाऊयात नाश्ता करायला. आम्ही मस्त आरामात उठलो होतो 8:30ला वगैरे. मग आवरून आंघोळ करून घरातलं थोडंफार आवरलं अकलूजचं, आणि मग आम्ही गेलो होतो पुरी भाजी खायला. तर पुरी भाजी खाण्याच्या आधी एका ठिकाणी थांबले होते. घाण्याचं तेल जे मिळतं, आम्ही करडईचं घाण्यावरचं तेल यूज करतो, तर ते घरचं संपलं होतं. म्हणून म्हटलं इथे किती प्राईज आहे काय वगैरे बघावं. आम्ही सोलापूरवरून घेतो युजली. मग आम्ही आलो होतो इथे जिथे पुरी भाजी मिळते, आणि ही खूप फेमस पुरी भाजी आहे. छोटासा गाळा आहे यांचा, पण इथे खूप जास्त गर्दी असते आणि चव पण छान होती पुरी भाजीची. मग पुरी भाजी खाल्ली, पण पाण्याची बॉटल जी होती ती गाडीमध्येच विसरलो होतो, ती घेतली नव्हती. बाहेरचं पाणी युजली आम्ही पित नाही. मग पाण्याची बॉटल घ्यायला मी आले होते. मग पाण्याची बॉटल घेऊन आल्यावरती मला निकू म्हणत होता की पडशील कुठेतरी, फोन घेऊन आली आहे तर. मग पुरी भाजी वगैरे सगळं खाऊन झाल्यावर अजून 1-2 ठिकाणी करडईच्या तेलाचं विचारलं प्राइसिंग वगैरे, आणि मग आम्ही आलो होतो माझ्या स्कूलच्या इकडे. ही आहे आईस फॅक्टरी, जी माझी स्कूल आहे त्याच्या शेजारी. आम्ही स्कूलमध्ये होतो तेव्हापासूनची आहे, ही खूप जुनी आहे. आणि ही आहे माझी स्कूल. आम्ही आतमध्ये तर काही गेलो नाही, कारण आम्हाला आमच्या शेतात जायचं होतं. ही आहे माझी स्कूल, जी की आहे शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अकलूज. आणि हे आहे आमचं भलं मोठं असं प्लेग्राऊंड. आजकाल पुण्या सिटीमध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये असे मोठे मोठे प्लेग्राऊंड्स वगैरे तर काही मिळत नाहीत, छोटे छोट्या प्लेग्राऊंड्स वगैरेच असतात. मग तसंच पुढे आम्ही शेतात गेलो, आणि असंच लहान भाऊ चेष्टा मस्करी करत होता माझी. एका ठिकाणी गाडी लावली आणि मग आम्ही पुढे आलो होतो. विहिरीला, म्हणजे विहिरीपाशी गेलो होतो, तर विहीर पूर्ण अशी गच्च भरली होती. मस्तपैकी असं पाणी चालू होतं विहिरीमध्ये भरायचं, आणि पूर्ण वरपर्यंत भरली होती विहीर. आणि तिथेच आम्हाला एक छोटासा नागोबा पण दिसला, आणि रस्त्यात येता येताही एक नागोबा दिसला होता. आणि इथून थोडंसं पुढे गेल्यावरती मग आम्हाला मुंगूस पण दिसलं होतं. सो अशा प्रकारे वाईल्ड सफारी चालू होती. हे आहे गुलाबाचं झाड, जे मम्मीनी लावलं आहे शेतामध्ये, आणि खूप मस्त अशी त्याला गुलाबं आली होती. तिथून थोडंसं पुढे गेलो आम्ही की मग बाकीचीही झाडं लावलेली मम्मीनी. हे आहे स्वस्तिकचं झाड, ह्याला पण बरीच अशी फुलं होती. आणि त्यानंतर आहे जास्वंदाचं झाड, याच्या थोडेसे फुलंही तोडल्या आणि कळ्याही तोडल्या घरच्या गणपतीला आणि देवांना. मग त्यानंतर थोडा वेळ आम्ही टाईमपास केला तिथे, आणि मग नंतर आलो होतो पपईच्या शेतामध्ये. पपईच्या शेतामध्ये थोडंसं पप्पांचं, म्हणजे जे घ्यायला माणूस येणार होता तो चालढकल करत होता, त्यामुळे काही पपया पिकून खाली पडल्या होत्या. बट बऱ्याच अशा मोठ्या आणि लालसर अशा पपया होत्या. मग त्यातल्या काही कच्च्या, ज्या 1-2 दिवसात पिकतील अशा पपया आम्ही घेऊन आलो होतो, जे मला पुण्याला पण घेऊन येता येतील अशा. आणि थोड्या पपया घरी घेऊन गेलो होतो. मग म्हटलं की दुपारी वगैरे खाता येतील सगळ्यांनाच. तर इकडे बघू शकता तुम्ही कसल्या मस्त अशा पपया होत्या. आणि त्याच पपया आम्ही म्हणजे बघत होतो, तेव्हा आम्हाला तिथेच मध्ये टोमॅटोची छोटी छोटी झाडं सापडली, ज्याला असे चेरी टोमॅटोज आले होते. मग ते थोडेसे तोडले तिथेच खायला, असंच टाईमपास 4-5च तोडले होते. त्यानंतर मग निकू म्हटला की तुला काय कळत नाही पपयांमधलं, मी तोडून देतो तुला पपया, ज्या थोड्या कच्च्या वगैरे पण असतील. म्हणून मग तो मला त्या पपया तोडून देत होता. आणि ही आहेत आंब्याची झाडं, आंब्याची बाग लावली आहे, त्याच्यामध्येच पपया लावल्या थोड्या थोड्या. तर असं आम्ही बागेत फिरत होतो, आणि त्याला पाणीही सोडायचं होतं. पप्पांना फोन केला होता त्याने, तर पप्पा म्हणले की म्हणजे मला काही माहीत नाही यातलं, पण ते DPच्या इथून ते काहीतरी बटन वगैरे दाबलं की पाणी सोडलं जातं, जे हे पाईप्स होते मध्ये मध्ये त्याच्यासाठी. मग अशा प्रकारे यांनी मला 3-4 पपया तोडून दिल्या. आणि मग त्यानंतर आम्ही एका झाडाखाली येऊन बसलो होतो, मी, आहो आणि निकू. आणि मग आमची जरा चेष्टा मस्करी चालू होती. हे आहे मिरचीचं झाड, जे पण मम्मीनी शेतात लावलं आहे. मम्मीनी बऱ्याच गोष्टी लावल्यात खाण्यापुरत्या शेतात, लसूण वगैरे. हे शेवग्याचं झाड आहे, याला मस्त अशा शेंगा आल्या होत्या, तर त्या मी घरीही नेल्या भाजीला आणि पुण्याला पण आणल्या. हे होता आमचा भाजीचा ठेला, आणि निकू भाजी विकण्यासाठी थांबला होता.
मला म्हणत होता व्हिडिओ शूटिंग करू नको. तर याच्यामध्ये मस्त अशा पपया, जास्वंदाची फुलं, शेवग्याच्या शेंगा, थोडेसे चेरी टमॅटोज होते. तर आमची अशीच मस्ती मजा चालू होती. मम्मीनी शेतामध्ये बऱ्याच वस्तू लावल्यात म्हणजे खाण्यापिण्याच्या, लाईक लसूण, गवार, भेंडी वगैरे. आणि हे आहे आमच्या घराचं एंट्रन्स. तुम्ही बघू शकता मम्मीला खूप जास्त झाडांची आवड आहे आणि खूप वेगळ्या प्रकारचे लिली, गोकर्णीचं झाड, त्यानंतर गुलाबाची झाडं, मनी प्लांट, असे बरेच गोष्टी तिने इथे आमच्या घराच्या गॅलरीमध्ये पण लावल्यात. कारण तिला फुलांचं आणि झाडांचं खूप असं वेड आहे. पपईची वगैरे म्हणजे जी रोपं आपण बनवतो ना, पेरूचे रोप, हे रोप ते रोप, ते पण ती घरी बनवते आणि मग शेतात जाऊन लावते. हे आहे खायचं पान. हे वेगळ्या प्रकारचं खायचं पान आहे. आणि तसंच मग हे बाकीचं पण, हे शमीचं झाड आहे. हे शमीचं झाडाचं महत्त्व आहे गेस तुम्हा सगळ्यांना माहिती असेल. तर हे शमीचं झाड आहे. त्यानंतर मला पण ते घ्यायचं होतं, पण मला ॲक्च्युली पुण्यामधल्या नर्सरीमध्ये ते मिळालं नाही. मग तरी मी शोधते. हे आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळचं मी आय थिंक एकदा व्हिडिओ पण टाकला होता. एकच टायमिंगला 10 ते 12 फुलं आली होती ब्रह्मकमळाला. हे पण खायचं पानच आहे, पण हे छोटं छोटं मनी प्लांटसारखं वाटतंय कारण ते अजून उमलतंय. हे आहे पिंक लिली. मम्मीनी वेगवेगळ्या प्रकारच्या लिलीज लावल्यात. पिंक लिली, त्यानंतर रेड लिली. आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी भाजी मंडईला गेलो होतो. तर भाजी मंडई घेऊन सोमवारचा जो बाजार असतो अकलूजला, तिकडे गेलो होतो. तिथून भाजी मंडई घेतली. त्यानंतर मग येता येता आम्ही जे अकलूजचे फेमस कट भजी किंवा मर्डर भजी आपण म्हणतो, ते पण घेऊन आलो होतो. मग घरी आल्यावरती घरात, कारण आम्ही म्हणजे मम्मी पप्पा नव्हते आले, तर आम्ही तिघंच होतो खायला. हे आहेत कटभजी, या खायला. असा होता दिवस. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन बाय.